हे अचानक पेंग्विन्सचे मीम्स बॅक टू बॅक येत आहेत, पण कॉन्टेक्स्ट समजेनाच झालाय. ज्या पेंग्विन बद्दल ही चर्चा सुरू आहे त्याचा ओरिजिनल सीन वेर्नर हर्झॉगच्या 2007 मधल्या एन्काउंटर्स ॲट द एंड ऑफ द वर्ल्ड या डॉक्युमेंटरी मधला आहे. या डॉक्युमेंटरीचा मेन फोकस अंटार्क्टिकातल्या ह्युमन लाईफ आणि निसर्गाच्या रिलेशनशिपवर आहे. पण भाव खाऊन गेला हा एकटा पेंग्विन. व्हिडिओमध्ये सगळे ॲडिली पेंग्विन अन्नासाठी समुद्राकडे चाललेत, पण या गर्दीत हाच एक पेंग्विन असा आहे जो अचानक समुद्राच्या उलट्या दिशेने 70-80 किलोमीटर लांब असलेल्या पर्वतांकडे चालायला लागतो. परत तिथून पुढे 5000 किलोमीटर पर्यंत फक्त बर्फाळ डोंगरच आहे. एक प्रकारे तो पेंग्विन आपल्या स्वतःच्या विनाशाकडे किंवा मृत्यूकडेच धाव घेतोय असे ओपिनियन काहींनी मांडले. शास्त्रज्ञांच्या मते हा पेंग्विन रस्ता विसरला असावा किंवा मॅग्नेटिक विसंगतीमुळे तो गोंधळला असावा. एकूणच या पेंग्विन बद्दल युजर्स इमोशनल झाले. त्यामुळे काही युजर्स या पेंग्विनला निहिलिझम किंवा सिम्बॉल ऑफ लोनलीनेस म्हणजेच एकटेपणाचा प्रतीक मानून शेअर करतायत, तर काही जण त्या पेंग्विनच्या जिद्दीला स्वतःशी रिलेट करत असल्याचं म्हणतायत.